हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर चॅनल केमिस्ट्री चॅम्पियन. आज आपण पाहणार आहे काही इम्पॉर्टंट नेम रिॲक्शन. खूप साऱ्या मुलांना नेम रिॲक्शन ह्या लक्षात राहत नाही आणि त्यामुळे आपले मार्क्स जातात. तर आज मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही 2 मिनिटात नेम रिॲक्शन आठवू शकणार. सो लेट्स स्टार्ट. बट बिफोर स्टार्टिंग द लेक्चर, क्लिक ऑन द सबस्क्राईब बटन and get access to our many more conceptual lecture for free. So firstly, let me teach you 5 reaction by using easy and simple tricks. I write word food. समोर दिल्याप्रमाणे मी वर्ड फूड हे 2 शब्द लिहिले. वर्ड म्हणजे W प्लस F फूड. WF इज इक्वल टू WF. सर त्यामधल्या W नुसार आपण उर्स रिॲक्शन, F म्हणजे फिटिंग रिॲक्शन आणि इज इक्वल टू WF. WF म्हणजे उर्स फिटिंग रिॲक्शन. या वर्ड फूड या शब्दावरून आपण ह्या 3 रिॲक्शनचे नावं हे लक्षात ठेवू शकतो. एक उर्स रिॲक्शन, एक फिटिंग रिॲक्शन आणि एक वुड्स फिटिंग रिॲक्शन. आणि त्यासोबतच एक छोटीशी स्टोरी लक्षात ठेवायची आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे, तिचं नाव आहे रुक्साना बोक्साना आणि तिला ड्राईड एग्स खूप आवडतात. तर रुक्सानामधलं RXNABX आणि NA. तर आपल्याला रुक्सानामधलं R आणि X घ्यायचं आहे. RX अल्किल हलाइड, X हा काही असू शकतो, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन एक्सेट्रा. आणि नंतर घ्यायचं NA मीन्स सोडियम आणि देन आपल्याला डबल X हा रिपीट करायचा आहे. आणि देन R म्हणजे अल्किल हलाइड, नंतर NA, नंतर देन डबल अल्किल हलाइड. ड्राईड एग्सपासून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की रुक्साना बोक्सानाला ड्राईड एग्स आवडतात, म्हणजे ड्राय इथर. यानंतरची समोरची स्टेप तुम्हाला माहिती आहे की आपल्याला प्रोडक्टचं फॉर्मेशन होते आणि प्रोडक्टमध्ये आपल्याला काय भेटते की ट्वाईस सोडियम हलाइड आणि अल्केन ग्रुप. तर या ट्रिक्सने आपण रिॲक्टन लक्षात ठेवू शकतो आणि रिॲक्शनचे नाव लक्षात ठेवू शकतो. प्रोडक्ट हा तुम्हालाच काढायचा आहे प्रॅक्टिस करून. तर रुक्साना बुक्साना या ट्रिकवरून आपण वुड्स रिॲक्शन लक्षात ठेवू शकतो. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे वर्ड फूड आणि एक रुक्साना बुक्साना नावाची मुलगी आपल्या कॉलेजमध्ये आहे आणि तिला काय आवडते, ड्राईड एग्स. तर आपण रुक्साना या नावावरून वुड्स रिॲक्शन बघितली. आता आपण बोक्साना या नावावरून फिटिंग रिॲक्शन कशी होते ते पाहणार आहे. तर बोक्सानामधलं B स्टँड फॉर बेन्झिन रिंग, X म्हणजे पहिल्यासारखंच हलाइड आणि NA म्हणजे सोडियम. तर फिटिंग रिॲक्शनमध्ये बेन्झिन हलाइड प्लस सोडियम प्लस बेन्झिन हलाइड म्हणजे बेन्झिन हलाइड सोडियमसोबत रिॲक्ट होतो आणि बेन्झिन हलाइडसोबतसुद्धा रिॲक्ट होतो. तसंच ड्राय एग्स आवडतात म्हणजे ड्राय इथर. आणि देन आपल्याला प्रोडक्ट काय भेटतो, ट्वाईस सोडियम हलाइड आणि ड्राय फिनाइल. फर्स्ट बेन्झिन रिंग आणि सेकंड ह्याच्यातली बेन्झिन रिंग रिॲक्ट होतात आणि सोडियम आणि 2 हलाइड ग्रुप हे रिॲक्ट होऊन ट्वाईस सोडियम हलाइड आणि डायफिनाइल ग्रुपचं फॉर्मेशन होते. तर बुक्साना या नावावरून आपण फिटिंग रिॲक्शन बघितली. आता आपण बघूया वुड्स फिटिंग रिॲक्शन कशी होते. तर आपण वुड्स फिटिंग रिॲक्शनला त्याच्या नावावरूनच लक्षात ठेवू शकतो. नावातच आहे वुड्स फिटिंग रिॲक्शन, म्हणजे वुड्स पण येऊन राहिलं आणि फिटिंग पण येऊन राहिलं. म्हणजेच आपण काय करणार की वुड्स रिॲक्शनमधला फर्स्ट रिॲक्टन आणि फिटिंग रिॲक्शनमधला फर्स्ट रिॲक्टन दोन्ही रिॲक्टनला एकत्र करून त्याचा वुड्स फिटिंग रिॲक्शनचा रिॲक्टन बनवणार आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार, ट्वाईस सोडियम हलाइड आणि अल्काइल ग्रुप आणि बेन्झिन रिंग रिॲक्ट होणार आणि आपल्याला अल्काइल बेन्झिनचं फॉर्मेशन मिळणार. आणि यामध्ये सुद्धा ड्राईड एग्स स्टँड फॉर ड्राय इथर. तर या ट्रिकवरून आपल्याला 3 रिॲक्शन या लक्षात राहतात, वुड्स रिॲक्शन, फिटिंग रिॲक्शन आणि वुड्स फिटिंग रिॲक्शन. काय लक्षात ठेवायचं आहे, वर्ड फूड, W स्टँड फॉर वुड्स रिॲक्शन, F स्टँड फॉर फिटिंग रिॲक्शन, W प्लस F इज इक्वल टू WF स्टँड फॉर वुड्स फिटिंग रिॲक्शन. एक रुक्साना बुक्साना नावाची मुलगी आहे, तिला ड्राईड एग्स आवडतात या गोष्टीवरून आणि वर्ल्ड फूड हे दोन नावं आणि ती एक गोष्ट, एवढं लक्षात ठेवून आपण ह्या 3 रिॲक्शन लक्षात ठेवू शकतो. तर आता ह्या 3 रिॲक्शन तर झाल्या. आता आपण बघूया
4th नंबरची रिॲक्शन, तिचं नाव आहे फिनक्लेस्टीन रिॲक्शन. तर ही रिॲक्शन लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला रुक्साना बुक्सानाच्या बहिणीला लक्षात ठेवायचं आहे. तर रुक्साना बुक्सानाच्या बहिणीचं नाव काय आहे? रुक्साना इंडिया. रुक्साना इंडियाला काय आवडतं? ड्राईड ॲपल. रुक्साना बुक्सानाला ड्राईड एग आवडत होता, तर तिच्या बहिणीला रुक्साना इंडियाला काय आवडते? ड्राईड ॲपल. तर फिनक्लेस्टीन रिॲक्शनचा रिॲक्टन कसा तयार होतो? तर रुक्साना या वर्डवरून आर स्टँड फॉर अल्किल ग्रुप, एक्स स्टँड फॉर हलाइड ग्रुप आणि Na स्टँड फॉर सोडियम. तर इथे आपल्याला काय घ्यायचं आहे? अल्किल हलाइड प्लस सोडियम आणि इंडियाचा आय स्टँड फॉर आयोडाईन. तर हा काय झाला? रुक्साना इंडियाच्या नावावरून फिनक्लेस्टीन रिॲक्शनचा रिॲक्टन तयार झाला. आणि प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो? तर ट्वाईस सोडियम हलाइड आणि अल्किल आयोडाईड. तर रुक्सानाच्या सिस्टरचं नाव रुक्साना इंडिया आणि रुक्साना इंडियाला आवडते ड्राईड ॲपल. या ट्रिकवरून आपण फिनक्लेस्टीन रिॲक्शन ही लक्षात ठेवू शकतो. ड्राईड ॲपलचा अर्थ होतो की ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते? ड्राईड ॲसिटोन, ए स्टँड फॉर ॲसिटोन आणि ड्राईड एग, ड्राय मीन्स ड्रायथर आणि ए स्टँड फॉर ॲपलचा ए स्टँड फॉर ड्राईड ॲसिटोन आणि ड्राईड एग कोणाला आवडते? रुक्साना बुक्सानाला. तर ड्राईड एग ई स्टँड फॉर ईथर आणि फिनक्लेस्टीन रिॲक्शनमध्ये ड्राईड ॲपल आवडतं, तर ए स्टँड फॉर ॲसिटोन. तर ड्राय ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये फिनक्लेस्टीन रिॲक्शन ही होते. आता आपण 5th नंबरची रिॲक्शन बघूया, स्वार्ट्स रिॲक्शन. तर स्वार्ट्स रिॲक्शनला लक्षात ठेवण्यासाठी सेकंड ट्रिक आहे स्वित्झर्लंड फ्लॅग. स्वित्झर्लंडच्या फ्लॅग या ट्रिकवरून आपण स्वार्ट्स रिॲक्शन ही लक्षात ठेवू शकतो. स्वित्झर्लंडमधला आर स्टँड फॉर अल्किल ग्रुप, एक्स स्टँड फॉर हलाइड, अल्किल हलाइड. फ्लॅगमधला एफ स्टँड फॉर फ्लोरीन आणि एजी स्टँड फॉर सिल्वर. तर या ट्रिकमध्ये आपण स्वित्झर्लंडच्या फर्स्ट 2 लेटर SW वरून स्वार्ट्स रिॲक्शन आहे हे लक्षात ठेवू शकतो आणि मिडल लेटर आर वरून आपण अल्किल हलाइड हे त्याच्या रिॲक्टनमध्ये येते हे लक्षात ठेवू शकतो आणि फ्लॅगवरून एफ स्टँड फॉर फ्लोरीन आणि एजी स्टँड फॉर सिल्वर असं आपण लक्षात ठेवू शकतो. तर त्याच्या रिॲक्टनमध्ये काय येते? अल्किल हलाइड इज रिॲक्ट विथ सिल्वर फ्लोराईड आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो? सिल्वर फ्लोराईड म्हणजे सिल्वर हलाइड आणि अल्किल फ्लोराईड. इथे AgF झालं. एफचा अर्थ येतो होतो की हलाइड ग्रुप. हलाइडमध्ये कोण कोण येऊ शकतं? तर क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमिन. तर इथं फ्लोरीन घेतलं आहे. AgF प्लस RF. RFचा अर्थ होतो अल्किल फ्लोराईड. AgFचा अर्थ होतो सिल्वर फ्लोराईड. तर आय होप या 2-3 ट्रिक्सवरून तुम्हाला ह्या 4-5 रिॲक्शन लक्षात राहतील. तुम्हाला रिॲक्शनची प्रॅक्टिस तर करायचीच आहे, पण ह्या छोट्या छोट्या ट्रिक्सवरून तुम्ही त्यांना आठवू शकतात पेपरमध्ये लिहिताना. सो लवकरच भेटूया अशाच एखाद्या मजेशीर व्हिडिओत, ज्यामध्ये आपण केमिस्ट्रीच्या छोट्या ट्रिक्स घेऊन येऊ, ते पण मराठी भाषेत. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कीप वॉचिंग.